नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गाठियाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीचे शेव असते आणि थोडीशी पापडी पण घेतलेली आहे। पण अशाच पद्धतीची पापडी आणि शेव घ्या। ही अर्धी वाटी घेतलेलं, एक वाटी जरी घेतली तरी चालेल। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एक मुठभर कोथिंबीर, तिचे देठ पण घेतलेले आहेत कवळी कवळी। आणि ही चटणी कशी सँडविच बरोबर तुम्ही खाऊ शकता, ढोकळ्या बरोबर तुम्ही खाऊ शकता, जसं जर तुम्हाला वाटलं तर वडापाव बरोबर खाऊ शकता तुम्ही। यात टाकायच्या तिखटाप्रमाणे मिरच्या, 10 ते 12 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। 3 चमचे मी शेंगदाणे बघा चांगले भाजून घ्यायचे, जेवढे होता होईल एवढे खरपूस भाजायचे। तुम्हाला पाहिजे तर वरची तुम्ही साल पण काढू शकता। 5 पाकळ्या लसणाच्या, 1 चमचा टाकायचं जिरं, छोट्या आकाराचं आहे। अर्धा इंच आलं असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। पुदिना जरा थोडासा जास्त घातला तरी पण तुम्ही चालू शकता। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 1 चमचा टाकायची साखर, त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा। जर लिंबू नसेल तर आमचूर पावडर असेल तर ती जरी टाकली तरी तुम्ही चालेल। आता ह्याला फिरवून घेऊया। थोडंसं पाणी टाकून बघा एकदम बारीक अशी पेस्ट केलेली आहे। पाणी न टाकता सुद्धा दरदरीत जरी केली ना तरी पण ती तुम्ही अशी भाकरीवर चपातीवर बी खाऊ शकता। आणि ही केलेली आहे मी असंच म्हणजे ढोकळ्यावर ह्याच्यावर खायसाठी खूप चविष्ट अशी लागते। अशी पण तुम्ही चपातीवर बी खाऊ शकता, ब्रेडला लावून पण खाऊ शकता, खूप चविष्ट लागते। तुम्ही एकदा जरूर अशा पद्धतीत झटपट अशी चटणी करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।